जपानमध्ये बासमती तांदळासाठी बाजारपेठेची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न भारत करणार आहे। तसंच प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांची निर्यात वाढवण्याच्या संधीचाही शोध घेणार आहे, असं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं। सेपा अर्थात व्यापक आर्थिक भागीदारी कराराचा आढावा घेताना ते बोलत होते। ओसाका इथं गुंतवणूकदार आणि व्यवसायांच्या रोड शोला संबोधित करताना गोयल यांनी जपानला बासमती तांदळाची निर्यात वाढवण्याबाबतच्या उद्योग क्षेत्राच्या चिंतेला उत्तर दिलं। जपानमध्ये तांदळाची बाजारपेठ ही संवेदनशील बाब आहे। अन्न क्षेत्रात अधिक सहकार्य आणि बाजारपेठेतील प्रवेशाचे मार्ग शोधण्यासाठी भारत सेपा विषयक पुनराढाव्यादरम्यान भारत जपान सरकारशी चर्चा करेल, असं त्यांनी सांगितलं। प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांच्या भारतीय निर्यातदारांनी जपानच्या कडक गुणवत्ता आणि सुरक्षा मानकांचे पालन केले पाहिजे, यावर भर दिला। यानंतरच्या बातम्या थोड्याच